महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद इंदापूर तालुक्यामधील इंदापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। पाण्याच्या संदर्भामधील विषय हा अत्यंत भयंकर झालेला आहे। शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहेत। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये, शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अतिशय तीव्र भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीपदादा गारेकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीणभाई माने यांचे या ठिकाणी स्वागत करतो। या पत्रकार परिषदेमध्ये मारुती अण्णा बनवे, माऊली काका चौरे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि प्रवीणभाई माने यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार बांधव त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार बांधवांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि आज भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं खुलासा करू इच्छितो आम्ही सर्वजण मिळून। खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यातील एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एकदम महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाईटचा आणि पाण्याचा हा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामध्ये पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये नीरा, डावा आणि खडकवासला असे 2 कालवे आहेत आणि बाजूला बॅकवॉटर आहे त्यामुळे उजनीचा। आणि या तिन्हीचं पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित झालं तरच आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी, पिण्याला पाणी, जनावरांना पाणी योग्य तऱ्हेने या ठिकाणी मिळत असतं। आणि त्याचं नियोजन करण्यासाठी त्रिमासिक या ठिकाणी मला वाटतं मिटिंगा देखील आयोजित केलेल्या असतात आणि त्या मिटिंगामध्ये जे नियोजन प्रेझेंटेशनमध्ये ठरलं जातं तेच नियोजन प्रत्यक्षात या ठिकाणी आवर्तना वेळी या ठिकाणी उतरलं गेलं तरच शेतकऱ्यांना योग्य तऱ्हेनं पिण्याला, पाण्याला, जनावरांना या ठिकाणी पाणी मिळत असतं। त्यातील आपला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे खडकवासल्याचा। त्या खडकवासल्याची जी स्कीम आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मी तुम्हाला सविस्तर आपल्याला माहिती असेल तरी देखील मी आज आपल्या सगळ्यांना माहिती करून देतो। मला वाटतं ही स्कीम 1964 साली खडकवासल्याची योजना या ठिकाणी सुरू झाली। या योजनेवरती इंदापूर तालुक्यातील 40,000 हेक्टर क्षेत्र ही सर्व शेतकऱ्यांचं आटमाई असणारं क्षेत्राला पाणी मिळावं म्हणून ही स्कीम सुरू करण्यात आली। सुरू जेव्हा झाली स्कीम तेव्हा अनेक वर्ष या स्कीममधून आपल्या इंदापूर तालुक्याला या ठिकाणी पाणी सुरळीत मिळत होतं। त्यानंतर या स्कीमवरती काय योजना झाल्या, त्या योजना कशा झाल्या, त्या योजनेचं पाणी वाटपचं मूळ नियोजन काय होतं, त्यातलं मूळ नियोजन कुणी हलवलं, काय झालं या खोलात मला काही जायचं नाही। परंतु आम्हाला इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या इंदापूर तालुक्याला टेल टू हेड पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे नियमानुसार, कायद्यानुसार। ही आपली मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी वेळोवेळी प्रशासनाकडे या अगोदर देखील करत होती आणि आता देखील करतच आहे। त्याचं उदाहरण एक 8-10 दिवसापूर्वी सुद्धा पार्टीच्या वतीनं आम्ही विखे पाटील साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी आम्ही पाणी सोडण्यासाठी विनंती या ठिकाणी त्यांना केली होती। आणि काल प्रदीपदादा गारटकर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या सहीनं, माझ्या सहीनं आणि आम्ही काल विखे पाटील साहेब यांना काल नगरला भेटून सुद्धा काल संध्याकाळी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केलं की साहेब टेल टू हेड पाणी या ठिकाणी आमच्या इंदापूर तालुक्याला मिळावं। शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही। आणि तात्काळ तो विषय त्यांना जेव्हा समजला तेव्हा त्यांनी आमच्या समोर या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की पूर्ण पोलीस प्रोटेक्शन सहित
या इंदापूर तालुक्याला टेल टू हेड हे पाणी या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही सुरुवात करा. त्याची तारीख 2 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान आपल्या या इंदापूर तालुक्याला पाणी मिळायला सुरुवात होईल असं या ठिकाणी एकंदरीत प्रशासनानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी तिथले प्रशासकीय अधिकारी जे आहेत फाळके साहेब त्यांना बोललो, देशमुखांशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहे त्या प्रमाणे आम्ही या ठिकाणी पाणी तुम्हाला 3 तारखेच्या किंवा 2 तारखेच्या आजूबाजू या ठिकाणी पाण्याची सुरुवात करूया. बांधवांनो, असं असताना हे सगळं जे क्षेत्र आहे हे आपली सुरुवात कशी आहे की शेटपळपासून या ठिकाणी हे आपली योजना सुरू होती. 37 नंबरची चारी ते 64 नंबरची चारी म्हणजे 67वी नंबरची चारी ही शेटपळला सुरू होती आणि 64वी चारी ही तरंगवाडीला होती, शेटपळ गडे. आणि ह्या चाऱ्यांना सगळ्या चाऱ्यांना पाणी या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. नाहीतर बहुतांश वेळी बऱ्याच आवर्तनाला असं आम्हाला जाणवतं की अगोदरच्याच 2-4 चाऱ्याला पाणी मिळतंय. तसं न म्हणता टेल टू हेड पाणी म्हणजे 64 नंबरपासून भिजवत गेलं पाहिजे की 37 नंबरपर्यंत या ठिकाणी वरती आवर्तन या ठिकाणी आमची काढावी अशी आमची मूळ मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे आहे. त्या संबंधितली त्यांनी या ठिकाणी दखल घ्यावी अशी देखील आमची या ठिकाणी विनंती आहे. अहो बांधवांनो, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या खडकवासल्याच्या योजनेवरती कुणी ऊस केलाय, कुणी डाळिंब केलंय, कुणी पेरू केलाय, कुणी मोसंबी केली. आज त्या पिकांची अवस्था इथं पत्रकार बांधव आहेत, तुम्ही जर जाऊन गेला तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज काढून ही पिकं या ठिकाणी जोपासलेली आहेत आणि ती वाचवलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर आता हे जर पीक गेलं, पेरूचं, डाळिंबाचं, तुम्हाला सांगतो ऊसाचं, तर शेतकऱ्यांची वर्षभराची अर्थव्यवस्था ढासळल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठं संकट या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरती गडद निर्माण झालं आहे. तशीच परिस्थिती लाईटची देखील आहे. आज या तालुक्यामध्ये 6 ते 4 अशी अघोषित मला वाटतं ही लाईटची या ठिकाणी भारनियमन सुरू आहे. मला विनंती करायची प्रशासनाला, तुम्ही 6 ते 10 म्हणता आणि ती लाईट तुम्ही 12 आणि 1 ला कधी कधी चालूच करत नाही. अहो विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या, लोक उकाड्यामुळे हैराण झालेली आहे, माणसांची लाही होती. अशी परिस्थिती आहे. म्हणून मला आज विनंती करायची आहे, जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी इथले जे काय भारनियमन इथलं जे नियोजन करणारे ऊर्जेचे अधिकारी आहेत, तालुक्याचे अधिकारी गावडे साहेब आहेत, त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी काय अधिकारी आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, तुम्ही नियोजनाचा फेरविचार करा आणि हे भारनियमन रद्द करा अथवा नियोजन व्यवस्थित करा. नाही तुम्ही केलं तर आम्हाला सुद्धा नियमानुसार त्यांच्याकडे येऊन विनंती करावं लागेल किंवा कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी दाद मागवावं लागेल. ते आम्ही करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे दाद मागू, ते सूचना या ठिकाणी देतील. आणि अधिकाऱ्यांचं बी काम आहे, जरी त्यांनी सांगितलं तर हिथं नियोजन प्रॉपर होणं गरजेचं आहे. 6 ते 10च्या नावाखाली तुम्ही 6-6 तास लाईट बंद करतायला का? 12-12 तास आणि 10-10 तास असं योग्य नाही. आणि मी म्हणत नाही, तुम्ही बघा गावागावामध्ये जाऊन काय परिस्थिती आहे. त्यामुळे ही सुद्धा परिस्थिती या ठिकाणी दुरुस्त होणं गरजेचं आहे. खडकवासल्याचं पाण्याचं नियोजनाचं आवर्तन तुम्हाला माहिती आहे. या योजनेवरती 4 आवर्तन या ठिकाणी पक्की होतात. यामध्ये खरीपचं आवर्तन, रब्बीचं आवर्तन आणि उन्हाळी 2 आवर्तन अशी 4 आवर्तन आहे. या 4ही आवर्तनाला शेतकऱ्यांना नियमानुसार टेल टू हेड पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि हे जर नाही मिळालं तर आगामी काळामध्ये इथून पुढं आम्ही लक्ष त्या ठिकाणी या ठिकाणी घालू आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला कोणतंच राजकारण करायचं नाही. आमची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. यात तुम्हाला सांगतो, अशीच परिस्थिती असताना आज 5 जूनला जर ह्या प्रशासनानं पाणी चालू केलं तर हे पाणी आल्यानंतर 2 दिवसांनी बंद झालं, त्याचा उपयोग नाही तोंडाला पाणी पुसून. तुम्हाला सांगतो, हे 5 जूनला जर पाणी आलं किंवा 2 जूनला पाणी आलं तर कमीत कमी 20 जूनला पाणी बंद व्हायला पाहिजे. तर आपल्या तालुक्यातलं पूर्ण जी काय शेतकऱ्यांना पिकासाठी लागणाऱ्या पाण्याची पूर्तता पूर्ण नाही होणार, पण पिकं वाचतील अशी परिस्थिती आहे. नाही तर आलं गेलं असं नाही झालं पाहिजे. आणि आता सुरुवातीला आता सगळं आता मला काय कुठल्या तालुक्यावर कुणाच्या ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही.
पण आपल्या इंदापूर तालुक्याच्या हक्काचं पाणी हे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे. हे आमच्या भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी मूळ मागणी या ठिकाणी आहे. त्यामध्ये अनेक त्या योजनेमध्ये अनेक अडचणी बी आहेत. त्या योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे, ही योजना 1964 साली सुरू झालेली आहे. या योजनेवरती आतापर्यंत ती मला सांगा, टेलला जर पाणी द्यायचं असलं तर ती जो चारी आहे ती स्वच्छ पाहिजे, त्या चारीचा ढाळ व्यवस्थित पाहिजे, बरोबर आहे का? तिची खोली प्रॉपर पाहिजे, तर पाणी इकडं व्यवस्थित येईल. जर ती स्वच्छ नसला, त्याच्यामध्ये जर काय कचरा असला, गाळ असला, तर पाणी येणार आहे का? त्यामुळं मला प्रशासनाला सुद्धा सांगायचं आहे की त्या खडक वाचल्याची जी म्हणजे खोली आहे ना, ती तुम्ही स्वच्छ करा, ती पूर्ण चाऱ्या स्वच्छ करा, त्याचा मेंटेनन्स करा आणि आम्हाला गळगळीत पाणी उतार झाला पाहिजे अशा पद्धतीचं तरतूद या ठिकाणी त्या खडक वाचल्या योजनेवर करावं लागेल. आणि त्याची आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी करूया. आणि ते जर झालं तर पाणी सुरळीत या ठिकाणी लवकर इंदापूर तालुक्याला मिळण्यासाठी मदत होईल. त्याच पद्धतीनं सध्या परिस्थितीमध्ये ही जी काय पाणी वाटप समिती असते किंवा कालवा सल्लागार समिती असते, या समितीमध्ये ठरलं जातं की कुठल्या कुठल्या आवर्तनाला कशा कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं जाणार आहे, बरोबर आहे का नाही? हे नियोजन अगोदर कुठल्याही म्हणजे खरीपचं नियोजन अगोदर होतं, रब्बीचं नियोजन अगोदर होतं आणि उन्हाळ्याचं नियोजन देखील अगोदर होतं. ह्याचं प्रेझेंटेशन आणि ह्याची आवर्तनाची जी काय पक्की परिभाषा किंवा त्याचं आवर्तनाचं पाण्याचं नियोजन जेव्हा फायनल होतं, त्या नियोजनाप्रमाणे पाणी खाली आलं पाहिजे. ते आलं का नाही? ते कागदावर दाखवलं आपल्याला एवढं पाणी पाहिजे किंवा देणार आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी दिलं का नाही मला सांगा. आज हे आवर्तन पाणी आपल्याला मागच्या आवर्तनामध्ये किंवा तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे ही पाणी वाटप समिती आहे, या समितीमध्ये ठरलं असणार का नाही, उन्हाळी आवर्तनामध्ये इंदापूर तालुक्याला एवढं पाणी दिलं का पाणी? आलं का पाणी? मग आता हे पाणी गेलं कुठं? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न या प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी सांगावं. कालवागाला समितीने आम्हाला या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करू. आणि ही गंभीरचा विषय आहे. तुम्ही जर म्हणजे तोंडाला पाणी पुसून जर पाणी बंद केलं तर ती पाणी मुरलं कुठं, ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून मला विनंती करायची आहे, अहो आपण मुलं बाळांचं जसं एखाद्या मुलगा आजारी पडला तर शेतकरी म्हणतो तू उद्या दवाखान्यात नेतो, मला डाळिंबाला पाणी द्यायचं. सत्य परिस्थिती आहे. आज एखाद्या घरात एखादी लग्न कार्य असलं की माणूस म्हणतो डाळिंब काढाय आलंय, डाळिंब बिळिंब सगळी काढणी झाल्यावर लग्नाचं बघू. एवढी पिकं जोपासतात शेतकरी. आणि आज जर हातातोंडशी आलेलं पीक जर जळलं तर ह्याच्यासारखी शोकांतिका या ठिकाणी शेतकऱ्यावर येणार नाही, असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मत आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी जगडत बांधवांनो या ठिकाणी कायम राहू. त्याचबरोबर दुसरी आमची या ठिकाणी मागणी आहे. आज मला सांगा की जी पाठीमागं एक 8-10 दिवसापूर्वी काय शेतकऱ्यांनी पाणी मिळावं म्हणून रस्ता रोको केला, त्या शेतकऱ्यांवरती गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत. तिथल्या कृती समितीला आमची विनंती आहे, आम्ही पाठपुरावा करू. ते गुन्हे मागे घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढाकार घेईल. आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करू, पोलीस अधीक्षकांना विनंती करू आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न बांधवांनो या ठिकाणी निश्चित करू. आणि अधिकाऱ्यांनी जी पाणी वाटपा समितीमध्ये जी पाण्याचं नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षात सगळ्या शेतकऱ्यांना ते पाण्याचं नियोजन सांगावं अशी आमची ठाम मागणी आहे. आणि तिथल्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. असे विविध प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी आज आपण जो तिसरा डोळा म्हणतो पत्रकार बांधव त्यांच्याकडे आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे. तशीच परिस्थिती नीरा नदीची आहे. आपल्या नीरा नदीवरती काही बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यांची नादुरुस्ती असल्यामुळं पाणी सगळं खाली वाहून गेलेलं आहे. पक्षाला पाणी नाही अशी परिस्थिती नीरा नदीची निर्माण झाली आहे. तिथं सुद्धा ढापे दरवाजे किंवा त्या दुरुस्तीची मागणी येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या नियोजनामध्ये करावा अशी मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर उजनीचा सुद्धा पाणी साठा आज मायनसमध्ये गेलेला आहे. त्यामध्ये मायनसमध्ये गेल्यामुळं पाणी सगळं खाली सोडून दिलं. इथले जी प्रकल्प ज्या लोकांनी घरदारं मोडून ही उजनी प्रकल्प या ठिकाणी उभा केला त्या लोकांनी काय करायचं? आज त्यांनी या ठिकाणी त्यांचं घरदार मोडून पुनर्वसित झाली
त्या लोकांनाच पाणी उरणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळं त्या सुद्धा पाण्याचं नियोजन उजनीचं सुद्धा व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये देशाचे मंत्री या ठिकाणी रोडचे खात्याचे नितीनजी गडकरी साहेब यांनी देखील आपल्या इंदापूर तालुक्याच्या पालखी महामार्गाचा या ठिकाणी पाहणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब असतील यांच्याच माध्यमातून पालखी महामार्ग या ठिकाणी संपन्न झाला, पूर्ण होता आला. परंतु इथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या उदासीनतेमुळं प्रशासनामुळं आपला काटेवाडीपासून ते इंदापूरपर्यंत प्रकल्प रखडला. तिथं अनेक लोक अपघातामध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडले. काही लोक कायमस्वरूपी त्यांचं अपंगत्व आलं. काही लोक झटकून कपडे झटकून या ठिकाणी मोटरसायकलवर पुढे निघून गेली. पण बाकी त्यांचं काय करायचं अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा आम्ही पार्टीच्या वतीनं गडकरी साहेबांना सुद्धा विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य करून त्याच्या प्रोजेक्टची पाहणी केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर हा सुद्धा प्रोजेक्ट पूर्ण करून या ठिकाणी देऊ असं या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत. आणि काय हो का अडचणी येत असतात, मी म्हणत नाही अडचणी येणारच नाही. आल्या अडचणी तर त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहण्याची जबाबदारी आम्ही 100% त्या ठिकाणी घेऊ. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचं सुद्धा वचन आजच्या या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मिटिंगमधून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. आज या पाण्याचा प्रश्न झाला, आम्ही काल विखे पाटील साहेबांना या ठिकाणी भेटलेलो आहे, निवेदन दिलंय, त्याचा फोटो सुद्धा गारटकरांनी सही केली होती, आम्ही सगळ्यांनी मिळून ती दिलं. त्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला आता थोड्या वेळाने या ठिकाणी देतो. रात्रीच जाणार होतो पण होतं काय 4च पत्रकारांना मिळाला, 2ला नाही मिळाला. परत लोक नाराज त्यापेक्षा देवाभाऊ बरोबर का आपल्या सगळ्यांना एकत्रित म्हणलं पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सगळ्याची माहिती या ठिकाणी देऊया. प्रश्न अडचणी अनेक आहेत परंतु त्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचं काम देशामध्ये जसं भारतीय जनता पार्टी करते तसंच पद्धतीचं राज्यामध्ये या ठिकाणी करते, तशी तालुक्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना ज्या काही समस्या येतात त्या समस्येसाठी आम्ही या ठिकाणी ठामपणे उभं राहू अशा प्रकारचं वचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वजण पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आभार देखील या ठिकाणी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर गारटकर बोलतील. आपण प्रवीण भाई यांनी सर्व विषय सविस्तर मांडलेला आहे, मी रिपिटेशन करत नाही. ते परवा मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक आंदोलन झालं, मी तुमच्या माध्यमातून पाहिलं. त्या आंदोलनामध्ये आदिवासी मंत्री रस्त्यावरती उभे आणि अधिकाऱ्यांना फायद्यावर घेऊन बोलत होते. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ते रस्त्यावरती दाखवण्याची गरज काय. जे काम कालवा समितीमध्ये तुम्ही दोघंही आहे आणि राज्य सरकार म्हणजे साक्षात सरकार आहे, तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही सरकार आहे. जिथं मंत्रालयात बसून हे काम करायचं सोडून रस्त्यावरती येऊन अधिकाऱ्यांना हे कसं आहे, हे दाखवायचं आहे कोणाला समजायला, ही नौटंकी कशासाठी. जेव्हा करायचं काम, जेव्हा विषय इथं मांडायचा प्रखरपणाने तेव्हा पाठ फिरवायचे. आणि पाणी या विषयावरती जे तुम्ही सगळेजण आता जे आहेत ते पत्रकार सुद्धा तुम्ही ऐकलं म्हणजे होता का नाही 95, 93, 94 सालची गोष्ट अजून तुम्हाला परत परत तीच रिपीट करावी लागते. मला नाईलाज आहे कारण त्याच विषयाशी हा पुढे विषय येतोय. जेव्हा आम्ही एक संघर्ष उभा केला होता, एक स्वप्न बघितलं होतं की उजनीतनं पाणी उचलायचं आणि ह्या तालुक्यामध्ये शेतपळगडे इथं खडकवासल्याचा कॅनल येतो, त्या कॅनलमध्ये पाणी टाकायचं. अवघी 84 कोटीची त्या काळातली योजना होती. सरकार आलं होतं 95 साली भारतीय जनता पार्टीचं आणि सरकारमध्ये शिवणकर साहेब पाटबंधारे मंत्री होते. त्यांच्यासोबत कृष्णा खोरे विकास महामंडळ
निर्माण झाली पहिली बैठक होती. आणि त्या बैठकीनंतर जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या असलेल्या योजनेला मंजुरी मिळाली. काय योजना होती? तिथून पाणी उचलायचं, खडकवासल्यात टाकायचं आणि तो निराडावा कालवा आणि संसदचा खडकवासला कालवा, संसदचा जोड कालव्याने जोडलेला आहे. काही वेळेला तो जोडला होता. त्यामुळं तिकडचं पाणी इकडे येतं, इकडचं पाणी तिकडे जातं. मग खडकवासल्याचं पाणी निराडावा कालव्यात जात होतं आणि थेट खाली इंदापूरपर्यंत येत होतं. दोन्ही कॅनलवरच्या 65 गावातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटत होता. त्यावेळेला पाणी शिल्लक होतं का? हो, होतं. पैसे होते का गव्हर्नमेंटकडं? होते. त्यांची प्रशासनाची मान्यता होती का? 100% होती. राजकीय दृष्ट्या कुठली अडचण होती का? अजिबात नव्हती. त्यावेळच्या भाजप शिवसेनेच्या सरकारला ती योजना करण्यासाठी त्यांनी मान्य केलं. त्याच ती योजनेचा मीटिंगमध्ये विषय मांडल्यानंतर ती योजना मान्य झाली. त्या योजनेची घोषणा इंदापूर तालुक्यात करायची याच्यासाठी रणकंदन झालं. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणजे माझा राग तुम्हाला समजणारच नाही. मी जे काही अस्वस्थ होऊन जे काही टोकाची भूमिका घेऊन जे बोलतो ते मी आधी केलंय म्हणून बोलतो, मोकार बोलत नाही. हे सगळं करताना तो सगळा तो जो भाग आहे लाकडी निंबोणीचा परिसर, लाकडी निंबोणी तालुक्यालाच माहीत नव्हती. त्या आंदोलनामुळे माहिती झाली. त्या लाकडी निंबोणीच्या परिसरात पाणी आणल्यानंतर ते कसं दिलं जाईल हे सगळ्या विषयाचा अभ्यास त्यावेळच्या प्रशासनातल्या जबाबदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून आम्ही केलेला. आणि त्यांनी ती योजना मांडली होती. कमी वेळेत, कमी खर्चात, कुठलीही अडचण नसताना ती जर योजना झाली असती, आज पाणी या विषयावरती इंदापूर तालुक्याला आंदोलन करण्याची गरज भासली नसती. नीट लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही समाज राजकारणापाशी आणून ठेवतो. आज खडकवासल्याचं पाणी जे काही येणार होतं कॅनलनी ते आम्ही त्यावेळेला म्हणलो होतो की ते तोडा आणि जे उजनीत पाणी जे वाहून येतं, वर्ग जे वाहून येतं, जेवढं TMC पाणी इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना द्यायला लागतंय निराडावा कालव्यात आणि खडकवासला कालव्यात, हे पाणी पावसाळ्यामध्ये जे पाणी वाहून येतं ते उजनीतलं पाणी आम्ही साठवलंय. ते आम्हाला उचलून देण्याची फक्त परवानगी द्या. काय अडचण होती? हे आम्ही खडकवासल्याचं पाणी पण घेणार, निराडाव्याचंही घेणार आणि उजनीतलंही घेणार असं नव्हतं. त्या 2 कॅनलचं पाणी तोडायचं आणि तिकडनं उजनीतलं पाणी कायमचं घ्यायचं असा तो विषय होता. जर तो झाला असता आज तागायत आपल्याला कधी पाण्याची अडचण आली नसती. या तालुक्यातल्या जनतेचं दुर्दैव आहे, गारटकरचं नाही. त्याही काळात गारटकरची व्यक्तिगत शेती हे 7 किलोमीटर सार्वजनिक पाणी आणून आम्ही शेती करत होतो. 1 गुंठा आमचं भिजायचं नव्हतं, भिजणार होतं इंदापूर तालुक्यातल्या 5 गावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं. हेच जे सगळे आहेत लोक ही आडवी पडली. आणि ज्या पद्धतीनं आज जी परिस्थिती उद्भवली, मला खूप लोकांचे फोन आले की तुम्ही यात लक्ष घाला. पण तुमच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे, जेव्हा आम्ही जीवाचा आटापिटा केला, अक्षरशः रक्त ओतून काम केलं, समाजाला पोटतिडकीला सांगत गेलो, तेव्हा तुम्ही लोकांनी, समाजाने आमची चेष्टा केली ना. इथं या नदीवरती आम्ही आंदोलन केलं उजनीच्या जलाशयावर. हे नका सिनामाडा होत नाही. सिनामाडा त्यानंतर झालाय. ही योजना मांडल्यानंतर 5 वर्षांनी. तेव्हा सिनामाडा विषय नव्हता. ह्या यानं
तुम्ही विरोध करा, आम्ही सगळ्यांना सांगितलं. हाच तो नदीकाठचा शेतकरी जाहीर भाषणात पडायचा, या कार्यक्रमाला काही उद्योग नाही, सारखं काहीतरी विरोध. आज आता सोडा, आता जो सिनामाडा निघाला तो कॅनलच्या लेवलच्या 4 मीटर खाली निघाला आणि आता 3 योजना चालू आहे. तुम्हाला माहिती आहेत का? मला माहिती नाही. आता लातूर जिल्ह्यासाठी पाणी चाललंय आणि उस्मानाबादसाठी पाणी चाललंय. त्याला एक वेगळं काहीतरी नाव दिलंय. ते तो बोगदा इथून सिनामाडा बोगदा आहे, त्याच्या खाली 4 मीटर आहे आणि आता ते पाणी, त्याचं गेट आहे तिकडं सीना नदीवरती, तिकडं गेट उपसला पाणी निघून जाणार. त्याच्यावरती 2 योजना आहेत त्या 2 जिल्ह्याच्या आणि एक योजना या आपल्या डाळच्या तिथून उपसा सिंचन योजना आहे कर्जत जामखेडसाठी. आणि याला सांगितलं जातंय की या 3 योजनेमध्ये 7 TMC पाणी आम्ही मराठवाड्याच्या 2 जिल्ह्याला आणि इकडच्या नगर जिल्ह्याच्या काही जिल्ह्याला नेणार. आता हे 7 TMC पाणी कुठलं आहे तर नीरा नदीचं पाणी आणणार. आता निऱ्याचं पाणी म्हणजे वीर भाटकरमध्ये येणारं पाणी हे आपल्या उत्तर तावशीच्या इथं मोठा बंधारा म्हणजे छोटं धरण बांधलेलं आहे आणि अंडरग्राऊंड कळस वगैरे भागातून हे पाणी या उजनीमध्ये आणलं जाणार आहे. बरोबर, ते काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. आता ते पाणी साठलं जाणार आहे. माझा पत्रकारांना, जनतेला, प्रशासनाला सवाल आहे, आज नीरा नदीच्या त्या उत्तर तावशीपासून खाली नरसिंगपूर पर्यंत आज मितीला नीरा नदीची अवस्था काय आहे? सगळे बंधारे कोरडे, पाणी पाणी करे म्हणून माणसं येतात तिथं ताणलेली, जनावरं ताणलेली. आणि केव्हा 122 वर्षानं 122 वर्ष पाऊस पडला नाही, इतकं रेकॉर्ड ब्रेक पाऊस मागचा पावसाळ्यात झाला. त्यानंतरची लगेच येणारी ही पाण्याची स्थिती मी बोलतोय. आज मितीला नीरा नदी का नीरा कोरडं खंडित पडलं नीरा नदी. आता त्यातलं 7 TMC पाणी तुम्ही इकडे आणल्यानंतर त्या लोकांचं काय होणार आहे? आणि आता हे 7 TMC आणलं की इरिगेशनचे चीफ इंजिनियर पासून ते प्रशासनातले सगळे अधिकारी तंतोतंत बरोबर 7 TMC पाणी खाली सोडतील. इकडनं 7 TMC आणतील आणि तिकडनं बरोबर 7 TMC पाणी सोडतील. आणि इंदापूर तालुक्यात त्यांनी करेक्ट पाणी वाटप केलं की टाळ्या वाजवत बसलं. हेच नेते मंडळी टाळ्या वाजवायला पुढे येते. वाजवा, कोणी बोलायचे? आज ती जी काय आम्ही मांडलेली योजना पुरतं वाटोळं झालं, कुणी केलं? आज लाकडी निंबोडी नुसती चर्चा. हा, कुठे आहे लाकडी निंबोडीचं पाणी? कुठल्या 22 गावात आलं? लाकडी निंबोडीला मिळालं का? शेवटी त्यांनी कॅनलला पोळं पडली, कॅनलच्या कडेला विहिरी केल्या आणि तिथून पाणी उपसलं आणि स्वतःची शेती भिजवायला घेतली. तरी अजून बराचसा भाग तसाच राहिला. आता ते पाणी वरच्या तालुक्याने नेलं, त्यांच्या मनगटात जोर होता, त्यांनी पाणी नेलं आणि यांना सांगितलं तुम्ही गप बसायचं आणि फक्त काय राजकारणात तुम्हाला काय पाहिजे? मंत्रीपद घ्या. तुम्हाला काय कामं पाहिजे? घ्या. तुम्हाला काय 400, 500, 700, 800 कोटी विकासाच्या कामासाठी पैसे पाहिजे? घ्या. पाण्याच्या विषयावर बोलायचं नाही. त्यामुळे किती किलोमीटर डांबर टाकलं आणि काय केलं या विकास कामामध्ये? कुठं रस्ते झाले, लाईट आली, म्हणजे काही विकास होणार आहे का? जोपर्यंत ह्या तालुक्यातल्या 75% जनतेचा असलेला जो काही संसार आहे तो संसार शेतीवरतीच आहे. त्या 75% जनतेच्या शेतकऱ्यांचा
जर उन्हाळ्यामध्ये ऊस जाळणार आहे, पिकं जाळणार आहे, तर त्यांचा प्रपंच कसा उभा राहणार? तर फक्त मातीतून पैसा काढायचा आणि मातीतच घालायचा, त्यांची प्रगती कधी होणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. राजकारण असंच चालू राहणार. समाज निवडणुका आले की जातीपातीवरती पैशावरती मतदान करत जाणार. आणि एवढं तुम्हाला सडक दिली, एवढं तुम्हाला हे केलं, गावात तुमच्या समाज मंदिर बांधली, काय खायचं की ते सडक ती समाज मंदिर? ते करणंही गरजेचं आहे, बरोबर आहे. पण ते करत असताना त्याच्याही पेक्षा महत्वाचं तालुक्याचं पाणी टिकवण्याची जबाबदारी कुणाची होती? ह्या तालुक्याच्या मंत्र्याची होती. त्यांना दिसत होतं, कळत होतं. आम्ही सांगत होतो इथं कुठेतरी बोला, आडवं लावा. आडवं लावलं तर आपली अडचण होईल, आडवं लावलं तर मंत्रीपद जाईल, आडवं लावलं तर आपल्याला विकासाचे पैसे येणार नाही आणि त्या विकासात आपलाही विकास होणार नाही. म्हणून हे चांगल्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळं जनतेलाच मला सांगायचे तुमच्या माध्यमातून, जे तुम्हाला पाहिजे ते मिळतंय. तुम्हाला निवडणूक आली पैसा मिळतो, तुम्हाला तुमच्या जातीचा मनुष्य मोठा करता येतो. जात निवडून आल्यानंतर त्या जातीसाठी काय करते ते आता आम्ही खडकवासल्यावरती बघतोय, नीरा नदीवरती बघतोय. या तालुक्यातल्या म्हणजे उजनीचं महाकाय पाणी पसरलं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नावरती काय लोकांचं लक्ष आहे हे आम्ही बघतोय. उत्तम पद्धतीनं कारखाने चाललेले आहेत. प्रचंड पैसा त्या कारखान्यात लोकांना बिलात मिळतो आहे. त्यामुळं जनतेला मला सांगायचंय, तुम्हाला जात पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे, तर ते उत्कृष्ट पद्धतीनं रिटर्न्स तुम्हाला जर मिळतात ते उत्तम पद्धतीनं घ्या आणि आम्हाला नुसता संघर्ष करायला लावा. आम्ही संघर्ष जर आम्हाला जर सत्तेत बसवलं असतं तर ही परिस्थिती तुमच्यावरती आणली नसती, येऊन दिली नसती. जीवाचं रान केलं असतं, कोणाशीही वाकडं घेतलं असतं. कितीही मोठं राजकारण असो त्याच्याशी वाकडं घेतलं असतं, पण तुमच्या पाण्याचं रक्षण आम्ही केलंच असतं. आज तुम्हाला भोगायचं आले, तुमच्यामुळं आम्हालाही भोगायचं आले. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून समोर मांडल्या. यात काही एक चुकीचं नाही, एकही गोष्ट अवास्तव बोललेलो नाही. जे पण सत्य आहे ते सत्य कटू असतं, ते कटू सत्य पचवणं अवघड असतं. त्यामुळे माझ्या या बोलण्याचा राग येईल, जनतेला पण येऊ द्या. पण तुम्ही जे राजकारण करायला प्रवृत्त करता, आज मताला 1000, 2000, 5000 ह्याच्यावरती जे काही तुमचं राजकारण चाललंय ते पैसे आता शिर्कीत पडले असतील ते काढा. मताच्या वेळेला शिर्कीत ठेवलेले पैसे काढा आणि आता हे पडणारा खड्डा भरून काढा. आणि हे कुणीतरी सत्य बोललं पाहिजे आणि हे सत्य बोलण्याची क्षमता माझी आहे, कारण मी हे करून दाखवलेलं आहे, हे मी केलेलं आहे. हे आम्ही केलेलं आहे. हे पाणी आणण्याचं स्वप्न आम्ही बाळगलेलं आहे. नुसतं स्वप्न बाळगलेलं नाही, त्यासाठी जी धडपड आहे ती धडपड 18 वर्ष केलेली आहे. हे सगळ्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. या अलीकडच्या पोरांना माहित नसेल, लहान होती पोरं ती. आज जी राजकारणात सगळी पुढे उभी राहिली ही लहान होती. हे जेव्हा आम्ही केले ते 93 पासूनचे आंदोलन आज अनेक लोकांना माहिती आहे. त्यामुळं पाणी या विषयावरती आमच्यावरती कोणी बोलू शकणार नाही. तेवढा अधिकाराने या ठिकाणी मी बोलू शकतो, एवढं कोणी बोलू शकणार नाही. ज्या त्यावेळेला जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही केलं, तुम्ही जाऊन राहिले आणि त्यामुळं आजची परिस्थिती आहे. या उजनी घाटला सुद्धा येणाऱ्या काळात ही परिस्थिती येते का नाही बघा, येणार आहे. हे तुम्हाला
बघावं लागणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या जनतेला मला सांगायचं की जेव्हा अभ्यासानं एखाद्या गोष्टी पुढे येते, तो एखादा कार्यकर्ता तळमळीनं मांडतो, त्यावेळेला त्याचं हसू करायचं, त्याची टिंगल करायची, त्याला जातीवर हिरवायचं. हे आता बस करा. पुढाऱ्यांचं काही कमी होत नाही. ह्या खडकवासल्यावरती जे पुढारी आहेत ना, कळसाचे पुढारी, हे ते अनेक उद्योग आहेत, कॉन्ट्रॅक्टर बनवलेत त्यांना काही फरक पडत नाही. 2 नाही 10 वर्ष पाणी नाही आलं तरी तुमचं बघा, कळलं का? तुमचं बघा. त्यामुळं पुढाऱ्यांचं काही इथं कमी होत नाही, सामान्य जनतेचं नुकसान होणार आहे. आणि ह्यासाठी म्हणून आम्ही त्यावेळेला ओढवत होतो. आता काय बोलता? आता तुम्ही म्हणणार तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहे, आम्हाला फोन येत होते तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहे, त्यात किती वजन देतो बोलतो. आता काय हातात राहील? आता त्या धान्याला भोका पडायची ती पडली, पाडायला तुम्ही आणि निस्तारायला आम्ही. आता काय करायचं? आता काय ती लोक बुजवता येतात काय? एकदा का वाट पडली पाण्याला की रोखता येते त्यावेळेला त्या गोष्टी. त्यामुळं जीवनामध्ये वेळेला महत्व असतं. आज ती वेळ निघून गेली. आता फक्त आणि फक्त संघर्ष आपल्या पद्धतीने राहिलेला आहे. कॅनलवरती शेतकरी जो शेती करतोय त्याला मला सांगायचं की तुझ्या जीवनामध्ये भविष्यात जो संघर्ष उभा राहणार आहे तो तुझ्याच असलेल्या कृतीमुळे आहे, तुझ्याच असलेल्या विचारामुळे आहे, तुझ्याच असलेल्या भ्रष्ट विचारांमध्ये आहे. पैसे घेतले, मतं दिली, जात बघितली, मतं दिली, आता ही फळं भोगायची आली. कुणीतरी हे स्पष्ट बोललं पाहिजे. राजकारणात हे कोणी बोलत नाही. मीच एक मनुष्य असा आहे की राजकारणात उघड सत्य बोलतो. तेवढं माझं कुणाशीच कधी पटत नाही. कळलं? आता एवढंच हे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. पण माझं जे काही यातली जी खतखत आहे, माझ्या मनातली खतखत आहे. मी या तालुक्यात जन्माला, ह्याच तालुक्याने मला मोठं केलं. माझं कुटुंब माझं राजकारणात नव्हतं. त्या काळामध्ये काँग्रेस आहे का काँग्रेस होतं, काँग्रेसला विरोधी कोण नव्हतं. त्या काळात मी काम करत होतो. समाजाने मला पुढं नेलं. 40,000 मतं 95 साली दिली आणि त्यातनं माझं राजकारण पुढं चालू झालं. माझ्या राजकारणात मला मोठं ह्या तालुक्याने केलं, ह्या तालुक्यातल्या जनतेने केलं. म्हणून ह्या तालुक्यातल्या जनतेसाठी मी पराकोटीचे प्रयत्न केले, पराकोटीचे प्रयत्न केले. पण तालुक्यातल्या जनतेने साथ दिली नाही आणि त्यातनं आज वाटोळं होतं. म्हणून त्याचं दुःख त्या लोकांना जेवढं नाही तेवढं मला आहे. कारण मी ते शब्द बघितलं होतं की माझ्या तालुक्याने जर हे 65 गावातल्या शेतकऱ्याचं जर कल्याण झालं असतं तर त्याच्यासारखा आनंद माझ्या इतका कुणाला झाला नसता. हे मी स्वप्न बघितलं होतं आणि समाजाला दाखवलं होतं. त्यामुळं सगळ्यात जास्त दुःख मला या ठिकाणी होतं. पण आता पुढच्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत. या आज आता काही आम्हाला करता येत नाही. एक निवेदन देणं आणि आत्ताच्या असलेल्या आमच्या सरकारच्या नेत्यांच्या हातापाया पडणं, ह्याच्या पलीकडं इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं आमच्या हातामध्ये काहीही ठेवलेलं नाही. तुमच्या सेवेसाठी जेव्हा जीव असेल पर्यंत लढायचं एवढंच आता आमच्या हातात आहे. तर तुमच्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं करणार. तालुक्यातल्या राज्यातल्या नेत्यांच्या पाया पडणार, जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या पाया पडणार आणि ते आम्हाला जे सांगणार ते आम्ही तुम्हाला येऊन सांगणार. ह्या पलीकडे आता काही शिल्लक उरलेलं नाही. त्यामुळं ही खोटी नौटंकी करू नका. आजी माझी मात्र मला सांगायचे, दोघंही तुम्ही त्यामध्ये दोषी आहात. तालुक्याचा आमदार झाला, मंत्री झाला, तुमचं
ह्या तालुक्याची प्रॉपर्टी याचं रक्षण करणं ही जबाबदारी तुमची होती. केलं रक्षण तुम्ही? सगळ्यात मोठी प्रॉपर्टी पाणी आहे. ह्या पाण्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही फक्त राजकारण केलं आणि रक्षण करण्याचं सोडून तुम्ही जनतेची दिशाभूल करत गेला आणि अजूनही दिशाभूल करताय. रस्त्यावर येऊन नाटक करताय. येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता की तुमची 9% चालू देणार नाही. मीरा नदीचा प्रश्न पडलाय, इथला प्रश्न पडलाय, सगळीकडचे विषय होते. रस्त्याच्या विषयावरती पुढच्या मध्ये मीटिंग मध्ये सांगेल, या पालखी मार्गाच्या विषयावरती. पण हे सगळं जे आहे हे उघड सत्य तुमच्या समोर काढलंय. मला ह्याच्यापेक्षा जास्त पाणी या विषयावरती काही बोलायचं नाही. ऊसाचं बिल आहे, अजून अनेक लोकांना ऊसाचं बिल मिळालं नाही, ते वाहतुकीचे बिल मिळालेलं नाही. कारखाने दुसऱ्याकडे दिले, ती जबाबदारी कुणाची आहे? ते ज्याच्याकडे दिले त्याच्याकडे आता पळायचं का आम्ही? हे ऊसाची बिलं लवकर दिली पाहिजे. आणि हे सगळे सिरियस विषय आहे आणि समाज अत्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्याला काही घेणं नाही. उद्या जर आम्ही म्हणलं ना चला आंदोलनाला, आम्ही ते फक्त 10 लोक, ते म्हणणार ऊनच नाही, भिजायचंय त्यांचं, अपजायचं आम्ही. आणि गेलं मग मोर्चात आंदोलनात तर मग ह्यो मामा बघल, तो दादा बघल, तो भाऊ बघल, मग आपलं कसं काय व्हायचं? हे गांभीर्यपूर्वक नीट लक्षात घ्या. एवढा आंदोलन करायला रोज आंदोलन करू आम्ही. आमचा जन्म जनतेसाठी आहे. आमचं आयुष्यात आम्ही आजपर्यंत तालुक्यासाठी या ठिकाणी वाहून टाकलेलं आहे. 45 वर्ष संघर्ष या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावरती केलेला आहे. त्यामुळे मला आपल्या सगळ्या लोकांना सांगायचंय की संघर्षाला आम्ही घाबरत नाही. आजही संघर्ष करू, स्वकीयांच्या विरोधात करू. त्याही वेळेला स्वकीयांच्या विरोधातच संघर्ष करत होतो. माहिती करता सांगतो, मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. इंदापूर नगरपालिकेचा प्रश्न होता आणि त्यावेळेचं ते राजकारण होत होतं. तर त्या मंत्रालयाच्या पोस्टमध्ये 2 पोरं जशी भांडतात ना, तसा हा कारटकर त्या मनोहर जोशीशी भांडला होता. आजही जाऊन विचारा, त्यावेळेची त्या पोलीस आणि प्रशासनातली लोक त्यांना ओढत होती, मला एकीकडे ओढत होती. म्हणजे मंत्रालयाच्या पोस्टमध्ये तालुक्याच्या गावाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांशी भांडण, आयातुरेचं भांडण करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यावेळेस ते म्हणत होते मनोहर जोशी मुंडे, तुला काय पाहिजे ते माग ना. मुंबईत 10% मध्ये फ्लॅट, पुण्यात 10% मध्ये फ्लॅट, तुला कुठलं काम धाम माग ना. कशाला भांडण खेळतोय? आम्ही झटलो तालुक्यासाठी आणि तालुक्याने केली आमची माती. त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या मनात जे आहे ना, ते तुमच्यापेक्षा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा राग माझ्या मनामध्ये आहे. आणि गट गिळून हे सुद्धा मी बघतोय. समाज कसा चाललाय, कसा त्या नेता नसतोय, काय काय करतोय, हे सगळं राजकारण मी उघड्या डोळ्याने बघतोय. तरी मी माझा अहंकार कुठं दाखवला नाही, राग कुठं दाखवलेला नाही, गप्प बसलोय. त्यामुळे उद्याच्या या पाण्याच्या विषयावरती जर कुठल्या तालुक्यातल्या जनतेला असं वाटत असेल की आम्ही काय करायचं, तर आक्रमक पद्धतीनं आंदोलन करायचं असेल तर मी येईल, नाहीतर मी येणार नाही. कारण 9% नेत्यांना घेऊन तुमची 9% चालू द्या, आम्हाला बोलवू नका. टोकाच्या भूमिका घ्यायची असेल तर आम्ही येऊ, नाही तर नाही.
पण आज आम्ही टोकाची भूमिका घेतली काय आणि हे रस्त्यावरती येऊन नाचले काय, याने आता काही परिस्थितीत फरक पडणार नाही. दुसरा प्रयत्न काहीतरी आता शोधा, कुठून तरी दुसरीकडनं पाणी आणा. एवढंच आता राहिले. वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडली. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याचा विचार करा. एवढंच या निमित्तानं तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचं आहे. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न नाही ना.